पुण्यामधून एक बातमी आहे, याच बातमीशी निगडीत एक मोठी बातमी आहे, कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता शहरातल्या सहकार गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येते। ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे त्या सोसायटीतल्या रहिवाशांसोबतच त्या सोसायटी बाहेरच्या नागरिकांना देखील सोसायटीतील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जावं लागेल। महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये अशी मतदान केंद्र तयार करण्याच्या सूचना या निवडणूक आयोगाने दिल्या आहेत। त्यानंतर पुण्यातील 36 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्याचं निश्चित करण्यात आलंय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी पुण्याहून थेट आपल्या सोबत आहेत। मंदार, हे नियोजन, ही तयारी आता कशी असणार आहे, याबद्दल काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? शहरी मतदारांमध्ये मतदानासाठी उदासीनता पाहायला मिळते। ग्रामीण भागातले मतदार मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवरती येतात। अगदी ज्या ठिकाणी रिमोट एरियाज आहेत किंवा दळणवळणाची साधनं नाहीत अशा ठिकाणी देखील मतदानाची टक्केवारी जास्त असते। मात्र शहरातील मतदार अनेकदा उदासीनता दाखवतो आणि यावरती उपाय म्हणून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे अशा ठिकाणी सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र सुरू करण्यात यावीत अशा सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या होत्या। आणि अगदी नेमकेपणाने मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा उल्लेख यामध्ये करण्यात आला होता, ज्या ठिकाणी शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि त्यानंतर या शहरांमधल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पहिल्यांदाच मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। पुण्यातल्या मोठ्या 36 गृहनिर्माण सोसायटींची निवड त्यासाठी करण्यात आलेली आहे। मात्र या निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता आहे। कारण आपण पाहतो की आतापर्यंत मतदान केंद्र ही सरकारी शाळांमध्ये किंवा सरकारी कुठल्या कार्यालयांमध्ये असतात, मात्र ही पहिल्यांदाच आता अशा सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये असणार आहेत। याचा परिणाम मतदारांवरती पडेल का, मतदार यामुळे प्रभावित होतील का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहेत। अश्विन, मंदार, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।